हाय फ्रेंड्स, तर नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रणितास किचनमध्येच. आज आपण बनवणार आहे चवळीच्या शेंगा. ते आपण बेसन लावतो. तर तुम्ही बघू शकता ह्या चवळीच्या शेंगा आहे. चांगल्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहे. टोमॅटो आहे, इथे कांदा आहे, चॉप करून घेतलेला, धनिया आणि हा लसणाचा पेस्ट आहे आणि हे 2 चम्मच घेतलेले मी बेसन. पॅन ठेवलेला आहे गॅसवर 2 चम्मच तेल टाकायचं आहे. आणि 2 गहू या गहूने 2 लसूण तर तेल छान गरम झालेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अर्धा चम्मच. लसूण झालेलं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पण आपलं लवकर होते. तरी सगळ्यांनी अशी भाजी शेंगाची खाल्लेली असेल. ती हिरव्या शेंगाची भाजी आहे. हिरवी चवळी ज्याला हिरवी चवळीची शेंग. यामध्ये पोपटी पण असते. याची भाजी खूप टेस्टी व छान लागते. मीठ टाकल्यानंतर टोमॅटो तरी टाकू आणि आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच पावडर, 2 चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर, छान कलर आलेला आहे. बेसन लावून ही भाजी वेगळीच लागते, तुम्ही बघू शकता. मध्ये पण शेंगा टाकलेल्या आहेत. बेसन मी घालायचं आहे. थोडं पाणी टाकून घेऊन शिजू द्यायचं आहे. बेसन आहे ते टाकायचं आहे बेसन. तर थोडं पाणी टाकून शिजू द्यायचं. टोमॅटोचं पण पाणी शिजते. आमच्याच पाण्यात त्याला चांगलं शिजू द्यायचं. शेंगाला आपण ठेवून शिजू द्यायचं. नंतर बेसन लावायचं. बेसन लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता भाजीला छान कलर आलेला आहे. कारण यामध्ये आपण थोडं बेसन घातल्यामुळे भाजीचा छान कलर आलेला आहे. ते यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर. तुम्ही पण अशी माझ्यासाठी भाजी करून नंतर खूप छान लागते चवीला बेसन टाकून.